जेवतो जरा खाली. कोण आलो ते खाली ऑनलाईन आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. सर्व सभासद भगिनींना विनंती आणि सर्व प्रेक्षकांना विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावेत. ज्या वेळी ज्यांना गरज असेल त्यांना मी अनम्यूट करेन. कृपया बाकीच्या सर्वांनी आपले व्हिडिओ आणि ऑडिओ बंद ठेवावेत. धन्यवाद. अजूनही कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, कृपया बंद करावा. अर्चना ठाकर आपला ऑडिओ सुरू आहे. नुलकर आपला ऑडिओ सुरू आहे, कृपया बंद करा प्लीज. धन्यवाद. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळ आयोजित मालतीबाई दांडेकर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये मी स्वाती यादव तुम्हा सर्वांचं मंडळाच्या वतीनं खूप मनापासून स्वागत करते. सर्व साहित्यप्रेमी सभासद भगिनी, दांडेकर कुटुंबीय आणि साहित्यावर समरसून प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांचं या कार्यक्रमात स्वागत. ज्येष्ठ लेखिका मालतीबाई दांडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात देत असतो. कृपया सर्वांनी आपले ऑडिओ प्लीज बंद ठेवा, डिस्टर्ब होतंय. माईकचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक केलं की तर तुम्ही त्याला टच करू नका प्लीज, कारण त्यामुळं अनम्यूट होतंय. तर मी सांगत होते की ज्येष्ठ लेखिका मालतीबाई दांडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित करत असतो. मालतीबाई दांडेकर यांच्या कुटुंबियांनी आपल्या मंडळाला जी देणगी दिली आहे त्या देणगीमधून हा पुरस्कार दिला जातो. आपल्या प्रियजनांची अशा प्रकारे आठवण ठेवणं हे किती स्तुत्य आहे हेच या पुरस्काराच्या उपक्रमातून सिद्ध होते. साहित्याच्या माध्यमातून आपल्या मनात त्यांची स्मृती सतत जागृत ठेवणं हा एक अतिशय स्तुत्य असा पायंडा त्यांनी घालून दिलेला आहे. मालतीबाई दांडेकर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. मालतीबाई दांडेकर या नावाने त्यांनी सगळं लेखन केलेलं असलं तरी त्या माहेरच्या अंबू बळवंत निटसुरे. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1911 साली धुळे इथं झाला आणि अवघ्या 17व्या वर्षी लग्नानंतर त्या बुधगाव इथं स्थायिक झाल्या. तत्कालीन परिस्थितीमुळं फक्त इंग्रजी 4थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या मालतीबाईंनी पुढे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. वयाच्या 19व्या वर्षी लेखनाला सुरुवात केली आणि पुढच्या 5 दशकांमध्ये विपुल अशी साहित्य निर्मिती केली. कथा, कादंबरी, बालसाहित्य, संकलन, संशोधन अशा विविध क्षेत्रात लेखिका म्हणून त्यांची अतिशय महत्वाची कामगिरी आहे. त्यांचे सुमारे 20च्या आसपास कथासंग्रह असून अनेक कादंबऱ्याही त्यांनी लिहिलेल्या आहेत. जुन्या नव्याचा समतोल सांभाळणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्या अतिशय गाजल्या. मातृमंदिर, तेजस्विनी, कृष्ण रजनी, दुभंगलेलं जग, वास्तू, तपश्चर्या, भिंगरी, अमरप्रीती, चक्रवर्ती या अनेक त्यांच्या अशा कादंबऱ्यांपैकी काही अतिशय प्रसिद्ध झालेल्या. आपण त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य पाहिलं तर त्यांच्या नायिका काळानुरूप बदलणाऱ्या आहेत आणि त्यांच्या पिढीतील स्त्रियांच्या अनेक प्रश्नांचा मागोवा त्यांनी घेतला आहे. विद्युत रेखा हे त्यांनी लिहिलेलं व्यक्तिचरित्र संग्रहही प्रसिद्ध आहे. लोकवाङ्मयाचाही त्यांचा व्यासंग होता. 1952 साली त्यांनी लोकसाहित्याचे लेणे या नावानं स्त्रियांच्या अनेक प्रसंगांवरील ओव्या आणि गीतं संकलित आणि संपादित केलेली आहेत. त्यांनी बालवाङ्मय विपुल प्रमाणावर लिहिलेलं आहे. 1977 साली जळगाव इथं झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. त्यांनी काही नाटकंही लिहिली होती. ज्योती, पर्वकाळ ये नवा, संगीत संस्कार, मावशी द ग्रेट ही त्यातली काही प्रमुख नावं. मावशी द ग्रेट हे अतिशय
वेगळं असं पुस्तक आहे, नाटक आहे. आणि अशा प्रकारचं स्त्रीनं लिहिलेलं हे पहिलंच नाटक आहे. यात एकच व्यक्ती 2 भूमिका बजावत असते, अशा प्रकारचं ते नाटक आहे. बालकुमारांसाठी त्यांनी 115 पुस्तकं लिहिली आहेत, मी मगाशी बोलले. बालमनाला स्पर्श करणारी व त्यांच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तिदायक रचना म्हणजे बालवाङ्मय ही त्यांनी केलेली व्यापक व्याख्या आजही सर्वमान्य आहे. आपल्या आजीकडून लहानपणी ऐकलेल्या गोष्टी त्यांनी अत्यंत सोप्या, रंजक आणि आकर्षक भाषेत लिहून माईच्या गोष्टी म्हणून प्रसिद्ध केल्या. त्या खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. चीन, जपान, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम, ब्रह्मदेश यांसारख्या देशातल्या परिकथा त्यांनी मराठीत आणल्या. साहित्य क्षेत्रात चिरंतन स्वरूपाचं काही निर्माण करायला हवं या ओढीतून बालसाहित्याच्या उगमाचा वेध घेत संशोधन करून बालसाहित्याच्या सर्व अंगांचा विस्तृत विवेचन करणारा बालसाहित्याची रूपरेषा हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. दगडातून देव या त्यांच्या पुस्तकाला राज्य आणि केंद्र सरकारचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या स्मृतीला वंदन करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपल्याला माहितीच आहे की ज्येष्ठ लेखिका मेघना पेठे यांना आपण मालतीबाई दांडेकर पुरस्कार 2022 प्रदान करणार आहोत. तर मेघना पेठे यांच्या पुस्तकांबद्दल आणि एकूणच त्यांच्या बद्दल आपल्याला स्नेहा अवसरीकर थोडक्यात माहिती करून देणार आहेत. मी स्नेहाताईंचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. अंतर्नाद मासिकात सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. मनोविकास प्रकाशनामध्ये 4 वर्ष त्या मुख्य संपादक होत्या. साहित्य सूची मासिकाचं संपादन त्यांनी केलं. साहित्य विषयक सदर लेखन सतत 3 वर्ष त्यांनी केलेलं आहे. प्रतिष्ठित मासिकांमध्ये कथा, ललित लेख त्यांचे प्रकाशित होतात. संगीतकार अशोक पत्की यांचं आत्मचरित्राचं शब्दांकन त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की रेडिओ आणि दूरदर्शनसाठी दीर्घकाळ त्यांनी लेखन आणि निवेदन केलेलं आहे. दूरदर्शन, आकाशवाणी आणि विविध व्यासपीठांवर तसंच मासिकांसाठी आशा बगे, मेघना पेठे, उमा कुलकर्णी, मोनिका गजेंद्र गडकर, भारत सासणे यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या मुलाखती त्यांनी घेतलेत. सध्या ललित मासिकात दशकातले लेखक या सदरातून मुलाखती त्यांच्या सुरू आहेत. अक्षरधारा या दिवाळी अंकाच्या त्या संपादक आहेत. भारतरत्न या रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या मालिकेचं लेखन त्यांनी केलेलं आहे. विविध प्रकाशनासाठी फ्रीलान्सिंग संपादनही त्या करतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला पुरस्कार प्राप्त लेखिकेबद्दल आणि त्यांच्या पुस्तकांबद्दल माहिती सांगावी. स्नेहलताताई. स्नेहा अवसरीकर. नमस्कार. नमस्कार. तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. आवाज येतोय का? ठीक आहे, कारण व्हिडिओ ऑन होत नाहीये, कळत नाहीये. बहुतेक तुमच्याकडनंच तो अनम्यूट व्हायला हवा की काय कळत नाही. आवाज येतोय माझा? 1 मिनिट हा. हो, आवाज येतोय. परत एकदा ट्राय करता का व्हिडिओ? हा, आता दिसला होता. हो, पण परत तो बंद झालाय, कळत नाहीये. एनिवे, आपण सुरुवात करूया. मला वाटतं वेळ घालवण्यापेक्षा मध्ये कधीतरी होईल तर मी चालू करते. नमस्कार. बघा, परत प्लीज एकदा करून पहा. हो, आता दिसतं. नमस्कार. नमस्कार. साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे दिला जाणारा मालतीबाई दांडेकर कथा योगदानाचा हा पुरस्कार लेखिका मेघना पेठे यांना दिला जातोय. यासाठी त्यांचं सहर्ष अभिनंदन. एका अत्यंत उत्कटतेनं, अतिशय प्रामाणिक प्रगल्भतेनं आपलं जगण्याविषयीचं, समाजाविषयीचं, समाजातल्या रीतिरिवाजांविषयीचं असलेलं भान आपल्या कथेतून मांडणारी ही लेखिका. हंस केला आणि आंधळ्याच्या गायी असे 2 कथासंग्रह आणि त्यानंतर लेखिका म्हणून अधिक सखोल भाष्य, विवाह संस्थेवर, नातेसंबंधावर केलेलं भाष्य असणारी एक कादंबरी नातीचरामी. केवळ 2 कथासंग्रह,
त्यानंतरची कादंबरी आणि त्यानंतर 10-15 वर्षाचा काळ हा न लिहिताचा काळ आहे तिचा. पण या मोजक्या कथातून तिने लेखिका म्हणून आपली एक स्वतंत्र मुद्रा साहित्य विश्वात, साहित्य क्षेत्रावर ठळकपणे उमटवली आहे. हे आपल्या सगळ्यांना मान्य करायलाच हवंय. साधारणतः 2000च्या आसपास, मला वाटतं 1997च्या आसपासच तिचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला, हंस केला. आणि त्यानंतर 2000 साली तिचा आंधळ्याच्या गायी हा कथासंग्रह प्रकाशित झाला. तिला मोठा वाचक वर्ग मिळाला या सगळ्या तिच्या लेखनाला. तिच्या कथेनं भारावून गेलेला, कथा आवडलेला, पटलेला, दडपून भांबावून गेलेला, कथा वाचून नाकारलेलाही आणि अस्वस्थ झालेलाही एकूणच एक मोठा वाचक वर्ग तिच्या लेखनाला मिळाला. आणि मेघनाच्या या कथेनं एकूण साहित्य क्षेत्राचाही माहोलच बदलला. मेघना पेठे यांचं लेखन आवडलं होतं कारण ते माणूसपणाला स्पर्श करणारं होतं. माणसाच्या चुकांना, दुःखाला, चार चौघात उच्चारताच न येणाऱ्या अनेक भावनांना, दुबळेपणाला समजावून घेत त्याचा स्पष्ट उच्चार मांडणारं, आवाज मांडणारं ते लेखन होतं. प्रेम, दुःख, विरह, सुख, स्वीकार, सत्य, असत्य अशा मानवी भावना आणि मूल्यांना लेखनात त्यापूर्वी स्थान होतच की. पण मेघनानं या भावनांना तराशत अत्यंत सूक्ष्मतेनं आणि कथेतल्या त्यातल्या कंगोऱ्यासहित हे लेखन केलं. माणूस म्हणून जगताना या समाज रचनेतले दांभिक, खोटे, नियती म्हणून, हतबलता म्हणून स्वीकारलेले अनेक नातेसंबंध तिने समोर आणले. त्यातली असहाय्य विकलता नजरेस आणून दिली. स्त्री पुरुष नातेसंबंधाविषयी तिने अत्यंत पारदर्शीपणे टिप्पणी केली. त्या अगोदर लिहिणाऱ्या सानिया, गौरी देशपांडे यांच्या लेखनाच्या पुढच्या टप्प्यावर ही लेखिका आहे. तिच्या लेखनानं अवघडून, दडपून, भांबावून गेलेला मोठा वाचक वर्ग आहे तो मुख्यतः तिच्या कथेतल्या स्पष्ट लैंगिक उल्लेखामुळे. जे लिहिलं आहे ते नेमकं का, कशासाठी, त्याचं प्रयोजन काय, ते असायला हवंय की नको, त्याचा कसलाच विचार न करता केवळ काहीतरी भलतं, बोल्ड असं ठरवून दडपून गेलेला हा वाचक वर्ग होता. मेघनाचं लेखन बेधडक, बोल्ड असंच म्हणलं गेलं. तिच्या बाबतीत अजूनही तसं म्हणलं जातं. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी इतकं धीट, इतकं थेट लेखन मेघना करत होती, पण ते केवळ लैंगिकतेविषयी नक्की नाहीये. स्त्रीच्या जगण्याचा तो अपरिहार्य, न टाळता येण्याजोगाच एक भाग आहे. याविषयी मेघनानंच एका मुलाखतीत असं म्हणलंय की स्त्रीची लैंगिक संवेदना थेट शब्दात का बरं येऊ नये. तिला जर ती आहे तर ती थेट शब्दात येईल. आपण स्त्री म्हणजे कोणी वेगळ्याच ग्रहावरचा माणूस समजतो का? अहो, तीही माणूसच आहे. तिला शरीर आहे, ते जीवशास्त्रीय नियमांनी बांधलंही गेलंय. स्त्रियांच्या व्यक्त होण्यावरच्या मर्यादा येतात कारण त्यांच्यावर तसे संस्कार केले जातात. तिला शिकवलं जातं की तू विचारायचं नाही, तू तक्रार करायची नाही, तू पुढाकार घेऊन स्वतःहून काही सांगायचं नाहीये, द्यायचं नाहीये, मागायचं नाहीये. जर हे काही तू केलंस तर तुझ्या चारित्र्याबद्दल नाही ते बोललं जाईल. अशाच विचाराने ती स्वतःला बंद ठेवते. माझ्या कथांमधल्या स्त्रिया सुद्धा स्वतःशी हाच विचार करतात. माझ्या कथा लैंगिक आयुष्याबद्दलच्या नाहीयेत. संपूर्ण आयुष्याचा एक भाग म्हणून त्यात लैंगिक संवेदनेबद्दल येत राहतं. आणि हे भान मला सतत असल्यानं मी मजा म्हणून काही केलेलं नाहीये. माझ्या हेतूच्या स्वच्छतेबद्दल मी फार सजगतेनं आणि अत्यंत काळजीपूर्वक असंच लिहिलंय. मेघनानं तिचं सगळंच लेखन अत्यंत सजगतेनं केलंय. माणसाचं एकटं असणं, एकट असणं हाच तिच्या कथेतला एक सामायिक दुवा म्हणता येईल. मानवी आयुष्यातली ही मूलभूत जाणीव मेघनानं अधोरेखित केली आहे. नैतिक काय, अनैतिक काय यातले भेद तिनं मांडलेत. या मानवी मूल्यांना तारून नेण्यासाठी जे नियम समाजानं केलेत त्यामुळे नातेसंबंधात जे गोंधळ उडाले त्यावर मेघना भाष्य करते. या नातेसंबंधातली गुंतागुंती मांडते. वारंवार वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांचा अवकाश, स्थल, काल, पेशा यात गुंतली गेलेली माणसं ती मांडत राहते. कोण चूक आहे, काय बरोबर आहे असं म्हणण्यापेक्षा विशिष्ट परिस्थितीत अडकलेल्या माणसांच्या जगण्यातलं कारुण्य ती समोर आणते. आणि एकूणच जगण्याच्या प्रवाही असण्याबद्दल ती बोलते. त्यातल्या क्लेशांबद्दल, हतबलतेबद्दल ती बोलते आणि तिची कथा याच विषयी काहीतरी सांगत राहते. बऱ्याच जणांना माहित असेल की ती सुरुवातीच्या काळात नाटकात कामं करायची. उत्तम अभिनयासाठी तिला नाट्य दर्पण पुरस्कारही मिळालाय. पण नाटक करत असतानाही तिचे डोळे, कान आणि नाक वेगळाच आशय नोंदवून घेत होते. तोच आशय तिच्या लेखनात उतरला असावा. या सर्जनशील, संवेदनशील लेखिकेनं
नाटक केलं आणि सोडलं सुद्धा. एक लेखिका म्हणून या अनुभवाकडे बघताना मेघना म्हणते की या माध्यमात मी काही नाटकीय महत्वाकांक्षेने गेले नव्हते. माझी प्रेरणा असलीच तर ती कुतूहलाची होती. आजही ती तशीच आहे. रंग, गंध आणि स्पर्शाची एक दुनियाच मी तिथून घेतली आहे. तिथल्या जगावरची तात्पुरतेपणाची छाया, पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमरसाठी अटीतटीनं बाजी लावणारी, तडजोड करणारी, तिथल्या यशापयशाबद्दल त्याच्या चढ उतारात पिंजून जाणारी, पार एकटी होणारी लहान मोठी माणसं, त्यांचे नातेसंबंध, नैतिक तणाव, हे सारं मी फार जवळून पाहिलंय. गाय कशी रानभर भराभर चरून घेते आणि मग शांतपणे झाडाखाली बसून रवंथ करते, तसं हे सारं मी पाहिलेलं आणि भोगलेलं सुद्धा आहे. तेच माझ्याकडे परतून आलंय. प्रसंग, घटना, संदर्भांची विविध परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन सुचणं आणि त्यातून दुखरी नस पकडता येणं इज व्हॉट क्रिएटिव्हिटी इज ऑल अबाउट. मेघना असं निर्मितीविषयी, सर्जनशीलतेविषयी म्हणते, तर ही मेघना पेठे, मेघना मोरेश्वर पेठे. अगदी थोडक्यात मला तिच्याविषयी इतकंच फक्त सांगता येईल की अत्यंत उत्कटतेनं, पारदर्शीपणे, सखोल आणि नेमकं लिहिणारी ही लेखिका आहे. तिचं या पुरस्कारासाठी एकदा अभिनंदन आणि संस्थेचे खूप खूप आभार. यानंतर संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला गोखले यांच्याकडे मी कार्यक्रमाची पुढची सूत्र सोपवते. धन्यवाद. नमस्कार. मी संस्थेची अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वला गोखले आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका विशेष समारंभासाठी इथे जमलेलो आहोत. आपल्या माजी सभासद आणि देणगीदार कैलासवासी ज्येष्ठ लेखिका मालतीबाई दांडेकर यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी जानेवारीमध्ये कथा, कादंबरी किंवा बालसाहित्य याविषयीचे पुरस्कार देतो. यावर्षी कथा साहित्याला पुरस्कार द्यायचा होता आणि ज्येष्ठ लेखिका श्रीमती मेघना पेठे यांची सर्व परीक्षकांनी एकमताने निवड केली. त्यामुळे आज आपण मालतीबाई दांडेकर स्मृती पुरस्कार मेघना पेठे यांना प्रदान करणार आहोत. या स्पर्धेचं परीक्षणही स्नेहा अवसरीकर यांनीच केलं, त्याबद्दलही त्यांना विशेष धन्यवाद. आता मी हा पुरस्कार मेघना पेठे यांना ऑनलाईनच प्रदान करते. मेघना पेठे यांना हा पुरस्कार दिला असं मी संस्थेच्या वतीनं घोषित करते आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वलाताई. मेघना पेठे यांचं मनोगत आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया. मी एकच मिनिटात ते शेअर करते आहे. कृपया सर्वांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावेत. नमस्कार. मी मेघना पेठे. नमस्कार. मी मेघना पेठे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीनं मालतीबाई दांडेकर कथा योगदान पुरस्कारासाठी यावर्षी माझी निवड करण्यात आली. याबद्दल सर्वप्रथम मी मंडळाचे आभार मानते. अगदी खरं सांगायचं तर पुरस्काराने हुरळून जाण्याचं वय म्हणजे अगदी साहित्यिक वय सुद्धा मी केव्हाच ओलांडलं आहे. पण हुरळून जात नसले तरी आनंद मात्र झाला आहे. तो अशासाठी की या पुरस्काराच्या निमित्तानं का होईना तुम्हा भगिनींपैकी किमान 2-4 जणी तरी माझं नाव लक्षात ठेवून माझ्या 1-2 तरी कथा वाचण्याचं ठरवतील अशी माझी अटकळ
आहे. लिहिताना जरी माझ्या मनात कुठलाही वाचक नसला तरी ते लेखन प्रकाशित झाल्यावर जर कुणी सहृदय समंजसपणानं ते वाचलं तर लेखकाला लिहिण्याच्या सर्व पीडा विसरण्या इतका आनंद होतो हे निश्चित. मग ते लिखाण वाचकाला अजिबात आवडलं नाही वा पटलं नाही तरीही त्याची हरकत नसते. पण वाचकांनी केलेलं दुर्लक्ष वा समीक्षकांनी केलेला अनुल्लेख मात्र लेखकाच्या जिव्हारी झोंबतो. या बाबतीत मीही अपवाद नाही. तर पुरस्काराचा आनंद हा असा एवढाच आणि या एवढ्याच कारणासाठी. साहित्याच्या निर्मितीमागे अनेक कारणं, हेतू, प्रेरणा असतात. काही जण स्वतःचं आणि दुसऱ्याचं फुटकळ मनोरंजन करण्यासाठी हलकं फुलकं, गोड गोड, निव्वळ किस्से सांगणारं वा कोट्या करणारं लिहितात. काही जण आपल्या विचारधारेच्या प्रचारासाठी तर काही प्रबोधनासाठी लिहित असतात. काही लेखक निव्वळ गुलाबी आणि निळ्या रंगाच्या स्वप्नफुग्यांचे स्टॉल्स मांडून बसलेले असतात. तर काहींना लिहून आपलं नाव काही जणांना तरी माहीत व्हावं वा आपलं बँक खातं आपल्या लिखाणानं थोडं टरारावं याची मनीषा असते. मी का लिहिलं म्हणाल तर माझ्या भवतालातलं काहीतरी खटकलं, खुपलं, बदलावंसं वाटलं. जे परंपरेने योग्य म्हणून सांगितलं ते आंधळेपणाने मान्य न करता पार बदललेल्या आजच्या परिस्थितीत तपासून पाहावं, त्यात आजही तसाच अर्थ उरलाय का हे पडताळून पाहावंसं वाटलं, तेव्हा मी लिहिलं. माणसाच्या मनात जे आत आत खोल असतं ते आणि त्याला जनात जे दाखवावं लागतं ते, यातली तफावत मला नेहमीच दुखावते. आणि एखाद्या ओल्या जखमेत कोणीतरी दाभण खुपसत राहावा तशी ही तफावत काहीतरी चुकतंय ही जाणीव नेहमीच जिवंत ठेवते. या सगळ्या दांभिकतेत आणि ढोंगातच तर सगळ्या सामाजिक जगण्यातले आपले ताण आणि दडपणं आपण सोसत राहतो, नाही का? पण निदान स्वतःशी एकटं असताना आणि स्वतःशीच बोलताना तरी आपण हे नीट पाहूया, तपासूया आणि खरं काय ते मान्य करूया, अशी इच्छा प्रत्येकालाच कधी ना कधीतरी होत असणारच की. तुम्हालाही होत असणार. आणि तंदुरुस्तीबरोबरच मन दुरुस्तीसाठी ती व्हायलाही हवी. मी लिहिण्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि म्हणूनच माझ्या कथा या एका खाजगी अवकाशात स्वतःशीच असताना वाचायच्या आणि रेंगाळत अनुभवायच्या कथा आहेत. कथेच्या दुसऱ्यांनी केलेल्या जाहीर कथनातून व वाचनातून मजे घेण्याच्या त्या हलक्या फुलक्या कथा नाहीत, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. चांगलं साहित्य वाचत असताना काय होतं, त्यात आपल्या ओळखीचा अनुभव असेल तर या मोठ्या जगात एकाकी वाटत असताना सोबत वाटते. आणि समजा आपण कधीच न घेतलेला अनुभव जर तिथे लेखकांनी मांडला असेल तर याआधी आपल्याला न सुचलेलं, न दिसलेलं काहीतरी समोर ठाकतंय, बघायलाच लावतंय, हे कळून आपल्या जाणीवेची कक्षा विस्तारते. तुमच्यापैकी ज्या कोणी माझ्या कथा वाचतील त्यांनाही हा सोबतीचा अनुभव मिळाला वा कथा वाचल्यानंतर आपल्याच जगातल्या पण आपल्यापेक्षा फार निराळे ताण सोसत जगणाऱ्या माणसांनी समाजाला वा कुटुंबाला विचारलेल्या प्रश्नांबद्दल, केलेल्या निवडीबद्दल जिव्हाळ्यानं विचार जरी करावासा वाटला तरी पुरस्काराच्या निमित्तानं साधलेला हा संवाद सफल संपूर्ण झाला असं मला वाटेल. तुमच्यापैकी काही जणी तरी हा आनंद मला नक्की देतील हा विश्वास व्यक्त करून थांबते. मेघनाताई, तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण वळूया. आपल्या सर्वांना माहितीच आहे की कल्पना देशपांडे या आपल्या मंडळाच्या सदस्य प्रसिद्ध अशा
एकपात्री कलाकार, कथाकथनकार, लेखिका आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या मेघना पेठे यांच्या हंस अकेला या संग्रहातील एका कथेचं कथन करणार आहेत. मी त्यांचा परिचय करून देते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी कथाकथन करावं. कल्पना देशपांडे या एकपात्री कलाकार, कथाकथनकार, लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी एकपात्री कार्यक्रम सादर केलेले आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलन, राज्यस्तरीय साहित्य संमेलन, बेळगाव, कलर्स मराठी, आकांक्षा मंच, विविध व्याख्यानमाला आणि अनेक मोठमोठ्या आणि प्रतिष्ठित मंचांसाठी त्यांनी कार्यक्रम सादर केलेले आहेत. आकाशवाणीवरून स्वलिखित नभोनाट्य, कथाकथन, संवाद कथन, लेख, काव्यवाचन इत्यादी त्यांचं साहित्य प्रसारित झालेलं आहे. अनेक दिवाळी अंकातून, मासिकातून, वृत्तपत्रातून ललित लेख, कथा, कविता त्यांच्या प्रसिद्ध झालेले. राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचं सुद्धा त्यांना पारितोषिक प्राप्त आहे. अनेक कार्यक्रमांचं निवेदन, सूत्रसंचालन त्यांनी केलेलं आहे. एकांकिका, नाट्यवाचन, वक्तृत्व, नाट्यप्रवेश सादरीकरण, निबंध लेखन अशा विविध स्पर्धांचं अनेक संस्थांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. कृपया आपले व्हिडिओ आणि ऑडिओ बंद ठेवावेत अशी नम्र विनंती सर्वांना. तर मी सांगत होते की अनेक संस्थांच्या स्पर्धांसाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करते आता की त्यांनी हंस अकेला या कथेतल्या कथेचं कथन करावं. कल्पना देशपांडे, आपला व्हिडिओ सुरू करावा कृपया. आपल्याकडूनच सुरू करायला लागेल, माझ्या इथून सुरू आहे. मी सेटिंग दिलेलं आहे, ऍक्सेस दिलेला आहे. परत एकदा ट्राय करता का? ओके, हा झालेलं आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या संस्थेतर्फे आज मेघनाताईंना पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि योग इतका छान आहे की आज त्यांचीच कथा सादर करण्याची संधी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने मला दिलेली आहे. तेव्हा साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचं आणि सर्व कार्यकारिणीला मी धन्यवाद देते. आता आपण मनोगत ऐकलं, त्यामध्ये मेघनाताईंनी जसं सांगितलं तसं त्यांच्या अनेक कथा आपल्यापैकी बऱ्याच जणींनी ऐकलेल्या असतील, वाचलेल्या असतील. काहींनी कथा वाचल्या नसतील तर त्या अवश्य वाचा. त्यांच्या कथांमध्ये एक त्यांची भाषा खूप वेगळी आहे, वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत त्यांच्या. आज त्यांच्याच एका कथासंग्रहातली एक कथा सादर करते आपल्यासमोर. कथा सादर करण्यापूर्वी एवढंच सांगते की मला वेळेची मर्यादा देण्यात आलेली आहे, त्यामुळे कथा खूप छान आहे, मोठी आहे, पण त्यातला काही भाग हा मला थोडासा कमी करावा लागलेला आहे. पण तरी सुद्धा त्यांची कथा आपल्यापर्यंत छान पोहोचेल असा मी प्रयत्न करते. कथा सादर करतेय सीसॉ. कल्पना ताई, तुम्ही म्यूट झालाय, अनम्यूट करा प्लीज. नमस्कार, व्यवस्थित ऐकू येतंय स्वाती? हो येते. हा, मी परत पहिल्यापासून सुरुवात करतेय. सुरुवातीला आज मेघनाताईंना पुरस्कार देण्यात आला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज त्यांना पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचीच एक कथा मी आज आपल्या पुढे सादर करणार आहे. आणि साहित्यप्रेमींनी हा छान योग घडवून आणलेला आहे, मला ही छान संधी मिळाली, त्याबद्दल साहित्यप्रेमीच्या सर्व कार्यकारिणीला मी धन्यवाद देते. भगिनींनो, आपल्यापैकी बऱ्याच जणींनी यांच्या कथा वाचल्या असतील मेघनाताईंच्या. ज्यांनी वाचल्या नाहीत त्यांनी आवर्जून त्या कथा वाचा,
खूप वेगळ्या प्रकारच्या कथा आहेत त्यांच्या. आज मी जी कथा सादर करणार आहे त्याबद्दल थोडंसं सांगते. कथा यांची विस्तृत आहे, छान आहे कथा, पण मला वेळेची मर्यादा दिल्यामुळे मला त्यातला काही भाग हा थोडासा कमी करावा लागलेला आहे. पण तरी सुद्धा त्यांची ही कथा आपल्यापर्यंत छान पोहोचेल असा मी प्रयत्न करते. मेघना त्यांची कथा सादर करते. सीसॉ. देवघरासमोर बसलेल्या माईंनी नैवेद्याची साखर तोंडात टाकली तेव्हा कुठे त्यांना भान आलं. अगो बाई, पूजा आटोपली की काय? त्यांनी एक एक गोष्ट व्यवस्थित निहाळली. हो, आटोपली. पण मग आपलं लक्ष कुठे होतं? विमानतळावर आशूला काही आपण सोडायला जाऊ शकलो नाही. निघताना त्याच्या हातावर दही टेकलं आणि मटकन खालीच बसलो आपण. आशू सारखा आशू सुद्धा कावराबावरा झाला. माई, असं काय करतेस? मी जाऊ का नको? माई, अगं बघ माझ्याकडे. निघताना असं डोळ्यातून पाणी काढतेस, तिथे गेल्यावर तुझा काय आकांत आठवत बसू मी? ए माई, ऐक ना, नाहीतर मी जातच नाही कसा. तो असं म्हटल्याबरोबर आपण स्वतःला सावरलं. जा बाबा जा, सुखात राहा, आनंदात राहा, मोठा हो, तब्येतीची काळजी घे, जा. आणि आशू गेला. त्यानंतर जेव्हा जेव्हा विमानाचे आवाज यायचे तेव्हा तेव्हा छातीत लकलकायचं. दूर दूर जाणार, दूर दूर नेणारं विमान. आजही असंच एक विमान पूजा करताना आकाशातून गेलं आणि त्या क्षणाची, त्या दिवसाची आठवण झाली. माईंनी डोळे पुसले आणि साखर चघळली तेव्हा त्यांना पुन्हा आशूची आठवण झाली. आशू इथे होता त्यावेळी नैवेद्याचा मक्ता त्याचा होता. त्यावेळी नैवेद्यही खास असायचा. तो अगदी मिटक्या मारत आवडीनं खायचा आणि वर म्हणायचा, मज्जा आहे बाबा तुझ्या देवांची, देवांची की तुझी रे. यावर तो काहीच बोलायचा नाही. माईंच्या जवळ यायचा, कधी त्यांच्या कपाळावर हनवटी टेकायचा, कधी गालाला गाल घासायचा, कधी त्यांचा हात धरायचा, कधी चेहरा दोन्ही हातामध्ये घ्यायचा आणि गाण्याची लकेर म्हणायचा. ए माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. कसले रे अगोचर आहे तुझे? आशू, तू आता मोठा झाला, शोभत काय तुला? आशुतोषा, अरे हे लंडन नाहीये, पुणे आहे, पुणे. सोड सोड मला. हिंदी सिनेमे बघून बघून तो अगदी वाया गेलाय. त्या अशा म्हणायच्या, पण मनोमन सुखावायच्या. त्या दोघांचेच फक्त असलेले जवळकीचे, स्पर्शाचे हे क्षण जर ते वजा झाले असते तर त्यांच्या आयुष्यात काहीच उरलं नसतं. चटचट्या निर्जन डांबरी रस्त्यावर हाच तेवढा एक गुलमोहर होता. गडद फुलांचा सळसळता तो होता म्हणून वाट सरत होती. माई उठल्या. अलीकडे त्यांना उठबस होत नसे. बसून राहावं, शांत राहावं असं वाटायचं, पण ते काही नशिबात नव्हतं. आतल्या खोलीतून त्यांना आवाज आला. नाना कुशीवर वळण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते. त्यांना पलंगाची करकर ऐकू आली. धाकट होते तेव्हा सुद्धा आपल्याला नाचवलं यांनी, आणि आता लोळा गोळा होऊन पडले तरी पिंगा घालायलाच लागतो यांच्या मागे आपल्याला. जाऊ दे, थोडा वेळ धडपडू दे, असं म्हणून निश्चयाने त्या बाहेर आल्या. बाहेरच्या खोलीत आशूचा मोठा लॅमिनेट केलेला फोटो लावलेला होता. त्यांनी फोटो घेतला आणि त्या पदराने पुसायला लागले. आशू एका गालात हसतोय, त्या चपापल्या. त्यांचा पदर ढळला होता. त्यांच्या छातीवर डाव्या बाजूला एक तुळशीचं पान होतं. पाहिलं की काय यांनी? त्यांनी पदर एकदम सावरला. या पानापायी लहानपणी त्यांनी आपल्याकडनं मार खाल्ला होता. आपण त्याला प्यायला घ्यायचो
तेव्हापासून ते अगदी 5 वर्षाचा होईपर्यंत त्याला त्या पानाचं वेडच होतं. टक लावून पाहायचा, बोट लावायचा. माईंनाही त्यात काही गैर वाटत नसे. पण एकदा मित्राला घेऊन शाळेतून आला आणि तडक स्वयंपाकघरातच घुसला. माईला ते पान दाखव म्हणायला लागला. दाखव ना गो, दाखव ना. वंस आल्या त्या. कसलं पान? ये मी दाखवते. हेट, माझ्या आईकडेच आहे, याच्या आईकडे पण नाही, म्हणून मला हा खोटारडा म्हणतो. माई संकोचून एकदम कापायला लागल्या. खरं म्हणजे त्या दोघांमध्ये त्या दोघं जर हे असते तर त्यांनी त्याला समजवलं असतं, बाजूला घेऊन सांगितलं असतं, हे गुपित आपल्या दोघांमध्येच राहू दे म्हणून. पण वंस अशा काही पाहत होत्या की त्यांना काही सुचलंच नाही आणि त्या आशूला मारायला लागल्या. आशू रडला नाही, काहीही बोलला नाही. आईच्या या अवताराकडे तो फक्त पाहत राहिला आणि नंतर मित्राला घेऊन बाहेर निघून गेला. त्यानंतर मात्र त्याने कधीही ते पान दाखवण्याचा हट्ट केला नाही. त्या दोघांमधला एक नाजूक बंध गळून पडला. आशू आता हळूहळू मोठा होणार ही जाणीव मात्र माईंच्या हृदयात तुटलेल्या नाळेसारखी लोंबत राहिली. माईंनी डोळे पुसले. आपल्या हातून त्यांनी एकदाच मार खाल्ला, पण नानांच्या हातून अनेक वेळा. शाळेतून पळून जाऊन त्याने एकदा सिनेमा बघितला आणि आल्यानंतर स्वतःच माईंना सांगितलं, शाळा बुडवून गेलास आणि पैसे दिले ग मित्राने. आता त्याच्या पैशाने जायचं म्हणजे त्याच्या वेळेनुसार नको जायला. नाना बसलेत पैसे द्यायला आणि दिलेच तरी संताजी धनाजी असलेच सिनेमे आम्ही बघायचे. हॅट, नाना बोर आहे. शेवटी व्हायचं तेच झालं. बाईंनी पालकांना बोलवून घेतलं आणि सारं सांगितलं. त्या रात्री नाना जेवलेच नाही. आशूलाही त्याने रात्रभर उपाशी उभं करून ठेवलं. मधून मधून येऊन पाहायचे आणि रात्री 3 वाजता त्यांनी त्याला झोडपायला सुरुवात केली. अरे बघायचाच होता सिनेमा तर तुझा बाप काय मेला होता काय? हा, दुसऱ्याच्या पैशाने बघतोस सिनेमा? अरे कसलं रक्त आहे तुझ्या अंगात? भिकार रक्त, भिकाऱ्याची अवलाद झाली. भिकाऱ्याचं रक्त. आशूला कळण्याचं त्याचं वयच नव्हतं, पण माईंना मात्र त्या शब्दाचे सगळे अर्थ समजले. एकदा आशूच्या कंपासामध्ये 2-3 सिगरेटची थोटकं सापडली. नाना त्याच्या अंगावर एवढ्या जोरात ओरडले की आशू उभ्या उभ्या मुतलाच. माईंनी तरट आणलं पुसायला, तेव्हा तरट नानांनी हातात घेतलं, त्याच्या आशूच्या तोंडावर फेकलं आणि म्हणाले, पुस. आशू मख्खपणे माईंकडे पाहत उभा होता. पूस म्हणतो ना, भोसडीच्या बघतोस काय, पूस. तो पुसण्यासाठी खाली वाकला तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडावर लाथ मारली आणि म्हणाले, सिगरेट ओढतोस? आशूने मानेनच नाही म्हणून सांगितलं. मग ही थोटकं सापडली रस्त्यात. आता रस्त्यात थोटकं गोळा करायची पाळी आली का रे तुझ्यावर? हा, कसली कर्मदळी अवलाद आहे? काय भिकेचे डोहाळे लागले ते काय तुझ्या आईला? आणि काय रे, ही थोटकं घेऊन काय करणार होतास? बापाच्या सरणावर राखणार होतास का? अरे बोल ना, आता जीभ का धरली तुझी? ओढणार होतो. माईंच्या पोटात गोळाच आला. रात्री त्याच्या गालाला तेल लावायला त्या गेल्या. आशू बाळा, माई तू काहीही बोलू नकोस, मला जगातल्या सगळ्या गोष्टी करून पाहिजेत. माईनं त्याचं वागणं पटेल असं नाही, पण उसळत्या रक्ताची बंडखोरी ती त्यांना समजे. शिस्तीचा, बंधनाचा अतिरेक. बापलेकातली तेढ वाढतच चालली आणि माईंना त्याचा ताण वाटायचा. त्यांना वाटायचं पोर कधी सुधारेल, मार्गी लागेल, चांगल्या वळणावर येईल. आणि झालंही तसंच. 8वीत असताना आशूला टेनिसचं वेड लागलं.
नानांकडे बोलायची सोयच नव्हती. त्यानं माईंच्या मागे लाकडा लावला. एवढा महागडा खेळ. माईंकडं वेळेला 10 रुपये सुद्धा नसायचे. पण त्याला नाही म्हणणं हा त्यांच्या अस्मितेवरच घाला होता. स्वतःच्या बारशापासून जपून ठेवलेलं वळ त्यांनी मोडलं. आशूला झटपट सजवला आणि आशू टेनिस खेळायला लागला. अर्थात नानांच्या अपरोक्ष. एक दिवस नाना लवकर घरी आले. आशू टेनिसची रॅकेट झुलवत घरात आला. त्यांनी फक्त एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि माईंना खुणेनेच विचारलं, मी दिले त्याला मी दिले त्याला पैसे. तू? हो, माझ्या बारशाच्या वेळेचं वळ मोडून दिले. यावर नाना काहीच बोलले नाही. थोडे दिवस शांततेत गेले आणि मग 6 महिन्याचा रिझल्ट लागला. आशू गणितात नापास, भूगोलामध्ये काठावर पास आणि विज्ञानाच्या पेपरला तो बसलाच नव्हता. नानांच्या हातात रिझल्ट पडला. आशूच्या हातातली रॅकेट घेऊन त्यांनी फटकवायला सुरुवात केली. त्यावेळेला माईमध्ये पडल्या. ते आशूला म्हणाले, ही तुझं पोट भरणार आहे? ही? अरे रस्त्यावर उभी राहिली तर नडलेला माणूस डुंकून सुद्धा हिच्याकडे बघणार नाही. ही तुझं पोट भरणार आहे? दीड दमडीची अवलाद झाली, ही पोट भरणार आहे? आशू मार खाताना कधीही रडत नसे. बेरडपणे तो मार खायचा. त्यांनी थंडपणे नानांकडे पाहिलं, नंतर माईंच्याकडे पाहिलं आणि रॅकेट पायाच्या खाली तुडवून त्याचे 2 तुकडे केले. आत जाण्यासाठी तो वळला. माईंचा पदर खाली पडला होता. तो त्यांनी आशूनी त्यांच्या खांद्यावर दिला आणि तो रडायलाच लागला. नानांसारखे नाना सुद्धा पाहत राहिले आणि ते आत निघून गेले. माईंनी हातातला फोटो पुन्हा पाहिला. त्यांच्या डोळ्यातले कितीतरी थेंब त्या फोटोवर पडलेले होते. त्यांनी तो फोटो पदराने पुसला, परत जागेवर लावून ठेवला. माईंचं लक्ष वेधण्यासाठी नानांनी आतून कसे तरी चित्कार काढले. त्यांनी उद्मेखूनच तिकडे पाहिलं नाही आणि यंत्रवत फळांचा रस काढला आणि त्या नानांना अगदी मक्कपणे पाहू लागले. नाना निस्तेज डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होते. अलीकडे हे नेहमीच होतं. सगळं यंत्रवत, नुसती कोरडी भावना. दुसरी कुठली भावना रुजूच दिली नाही यांनी तर. इतक्या वर्षाच्या सहवासामध्ये कुत्र्या मांजराला सुद्धा जीव लागतो, पण यांनी एखाद्या गुलामासारखं वागवलं आपल्याला. मी सुद्धा माझ्या मनाविरुद्धच इथे आले, पण मनोमन रुजण्याचा प्रयत्न केला. पण हे यांनी एखाद्या बांडगुळासारखे घाव घातले आपल्यावर. हे आशू, माझा आशू, त्याला सुद्धा दुखावलं यांनी. यांच्या सगळ्या आठवणी मन मोडल्याच्याच. नाही सहन करता येत, नाही काही सहन करता येत, नाही काही आठवता येत, नाही माफ करता येत तुम्हाला. माई बाहेर आल्या आणि पलंगावर पडल्या. आता 1 वाजेपर्यंत यांचा विचार सुद्धा नको असं म्हणून त्यांनी डोळे मिटून घेतले, पण त्यांच्या डोळ्यासमोर चित्र आणखीनच स्पष्ट दिसायला लागलं. माईंचा जन्म खेड्यातला. जन्मतःच त्यांची आई गेली. 2 वर्षांनी वडील. शेतावरच्या मामाकडे. मुलं जगत नसलेल्या मामींनी लोकलज्जित त्यांना सांभाळलं म्हणजे काय, 2 वेळा खायला दिलं आणि अंग झाकण्यापुरता कपडा आणि राब राब राबवलं. कष्ट कष्ट आणि कष्ट. माई म्हणजे फक्त एक ओझं होत्या. त्या गावंढळ गावात एक शाळा होती 7वी पर्यंत. माई शाळेत जात, पण श्रमाने त्या पेंगत आणि पोटातल्या भुकेने त्यांना शिक्षणात त्यांचं लक्षच लागायचं नाही. बरोबरच्या मुली हसायच्या, खेळायच्या, बागडायच्या, गप्पा मारायच्या, भांडायच्या, एकमेकींना खाऊ वाटायच्या. माईंना वाटायचं हे आपल्याला पेलणारं नाही, आपलं घर नाही, आपलं कुणीही नाही. एकदा वर्गात कुसुमचे झालेले सागरगोटे त्या घरी घेऊन आल्या. त्या सागरगोटे खेळायच्या.
त्यांना त्याच्यात आनंद वाटायचा. पण मामीनी ते सागर गोटेही फोपाट्यात टाकून दिले आणि वरती शिवाय डाग दिला. त्याच क्षणी माईंनी मनोमन आनंदी असण्याचा आपला हक्क सोडून दिला. मध्यंतरी कधीतरी शाळाही सुटली. माई फक्त राबत, घरात राबत, शेतात राबत. शेतातल्या माणसांमध्ये एक महादू होता, कुणबी, अगदी अशा घट्ट शरीराचा कुणबी. तो काहीही बोलत नसे, तोंडात कायम तंबाखू, पण तो मधून मधून फक्त हम्म हम्म असा आवाज काढायचा. असे आवाज काढता काढता कायम शेतातलं काही ना काही काम करत असायचा. त्याच्याकडे पाहिलं की माईंना स्वतःची आठवण यायची, कणव यायची त्याची. हा असा का राहतो, हा का जगतो, त्याला आयुष्याबद्दल काय वाटत असेल. माईंच्या आजूबाजूला काहीच बदल होत नव्हते, पण माईंमध्ये मात्र बदल खासच होत होता. वरवर पाहता त्या मग्न आहेत असं वाटायचं, पण त्यांच्या मनातली उलघाल त्यांची त्यांनाच माहित होती. कधी कधी त्यांना फुलपाखरासारखं उडावंसं वाटायचं, कधी घारीसारखं आकाशात चक्रा घ्यावासं वाटायचा, कधी कधी आनंद होतो जायचा, तर कधी उदासीनता. हे असं का का कशासाठी, किती दिवस. माई एकदा शेतातल्या विहिरीच्या काठाशी अशाच विचार करत बसल्या होत्या. सकाळपासून त्यांना कळमळत होतं. काय दुखतंय, काय खुपतंय, काय होतंय, कशाचाही थांगपत्ता नाही. त्या अशा मग्न विहिरीच्या काठाशी कितीतरी वेळ बसल्या होत्या. हुम हुम असा आवाज आला आणि त्या एकदम भानावर आल्या. काठावरून खाली आल्या. पलीकडे महादू फाटी फोडत बसला होता. त्याने त्याच्याकडे पाहिलं. कहर उन्हात तकतकणारी त्याची स्नायूशील पाठ, वरखाली होणारा त्याचा पिळदार हात, त्या त्याच्याकडे पाहतच बसल्या. नुसत्या लंगोटीवर ओणवा बसलेला हातापायांचा केसाळ पुरुष. त्यांना वाटलं त्यांना मागून त्यांना मिठी घालावी, झोकून द्यावं आपलं शरीर त्याच्या बाहूमध्ये जावं, त्याला बाहूमध्ये घ्यावं. मोहाचं असं झालं. त्या थरथर कापत उभ्या होत्या. मोहाचा क्षण त्यांना सावेना. त्यांना भोवळ आली. त्या अशा निपकीत किती वेळ पडून होत्या माहिती नाही. जाग आली त्यावेळेला पोटातून, कमरेतून ठक 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 लईतली कळ येतली आणि परकरातून चिकट ओघळ, परकरावर एक लाल फिकट डाग. महादूचं काम संपलं होतं आणि तो भारा घेऊन घराकडे चालला होता. तेवढ्यात त्याला रडणाऱ्या माई दिसल्या. त्यांनी भारा खाली टाकला, माईंना बस्त केलं आणि एक वेळ त्यांना न्याहाळलं. माईंनी परकरावरचा डाग त्याला दाखवला आणि त्या बेदरून आणखीनच रडायला लागल्या. तो म्हणाला, रडतेस कशा पायी, बाहेरची झालीस तू, आता तर न तू बाई झालीस. पोरं व्हायची तुला तर हे सोसायचं, चल घरला चल. माई सावकाश परकरावरचा डाग सांभाळत, संकोचत, लाजत त्याच्याबरोबर घरी आल्या. त्यांनी विचार केला, असाच तो पुरुष, इतका समजूतदार, इतका मोहक, असा मायाळू. आणि अशा माई वयात आल्या. मामी त्यांना एकट्याला शेतावर पाठवायला घाबरू लागली. मामा म्हणाला, वयात आलेली पोर म्हणजे पागोट्यातला साप, आपण हिचं लग्न करून टाकू. आणि अनाथ माईंचं बिजवर नानांशी लग्न ठरलं. माई एकदम मोहरूनच गेल्या. आपली या घरातून सुटका होणार, आपण इथून सुटणार. त्यांना महादू आठवला, त्याचे शब्द आठवले. लग्न म्हणजे मोह आणि आई होणं. त्या गावात निरोप घेण्यासारखं त्यांचं कोणीच नव्हतं. त्यांनी शेतावर एक फेरी मारली. शेतातले नेहमीचेच तपशील आणि महादू याच गोष्टी त्यांच्या हृदयावर कोरल्या गेल्या.
हॉलमधल्या घड्याळातल्या चिमणीने चिवचिव केली आणि माई भानावर आल्या. हे आशूनी पहिल्या मिळकतीतनं घेतलेलं घड्याळ. दूध घेऊन त्या नानांच्या खोलीत गेल्या. नानांनी जेमतेम 4-5 चमचे दूध घेतलं आणि कसं तरी तोंड वेडवाकडं केलं. हो, माहिती आहे मला, देते. माईंनी त्यांचं पांघरून बाजूला सारलं, त्यांना पॉट दिला आणि थोड्या वेळाने तोंड वेडवाकडं करत तो पॉट साफ केला आणि पुन्हा पलंगाच्या खाली सरकवून दिला. पांघरून घालताना त्यांना नानांचा देह दिसला. उघडा वागडा, वाळका, अस्थिपंजर. आजारपणानं त्यांची सगळी रयास गेली होती. माईंना खूप कळवळून आलं. नानांना कुशीवर झोपवून त्या बाहेर आल्या. हेच का ते नाना? उंच, भरदार छातीचे, केसाळ, तीक्ष्ण नजरेचे, करारी आवाजाचे, हेच का ते नाना? ते पहिल्यांदा पाहायला आले तेव्हा आपण घाबरलेलंच होतो. कारण आपला नवरा बिजवर आहे, 15-16 वर्षांनी मोठा आहे असं आपल्याला कळलं होतं. पण जे कळलं होतं, जी कल्पना केली होती तसं काहीच नव्हतं. याच्याशी लग्न? चालेल, आपली या घरातून सुटका तर होईल. सुटकेची भावना त्यांच्या मनामध्ये होती. माई लग्न होऊन घरी आल्या, नानांच्या घरी. काही दिवसात इथे आल्यावर लगेचच त्यांना कळलं की इथेही कष्ट करायचे आहे, इथेही राबायचं आहे. त्यालाही हरकत नाही. आपण व्यक्ती नव्हतोच कधी आणि माणूस म्हणूनही जेमतेमच होतो. इथला छळ वेगळा होता. दिवसा, अपरात्री, मध्यरात्री, दुपारी बोलणं कधी नाहीच, समजावणं नाही, चुचकारणं नाही, काही नाही. फक्त हुकूम, नव्या मालकाचा हुकूम. तो हुकूम पाळताना सुद्धा त्यांना मनात भीती वाटायची, किळस यायची. कहर उन्हातला महादू त्यांना आठवायचा, त्याचा मोह, त्याची माया. पण त्या साऱ्याची इथे वानवाच होती. महादू म्हणाला होता, बयो, तुला पोरं होणार तर हे सोसायचं. सोसलं. महादू, बाई होण्याच्या सगळ्या गोष्टी मी सोसल्या, पण कुठे आहे पोर, कुठे? आतल्या त्यांना आकांत व्हायचा. अशीच खंक 4-5 वर्ष गेली आणि आशूचा जन्म झाला. नानांच्या वंशाला दिवा मिळाला. नानांचं पुरुष पण सिद्ध झालं आणि माध्यमाची मातब्बरी संपली. आशू हुबेहूब माईंसारखा होता. त्याची यष्टी, उंची, रंग सोडला तर बाकी सारं माईंसारखं. आणि ते तुळशीचं पान त्याला फक्त नव्हतं, पण त्याचं नशीब मात्र खूप वेगळं होतं. नशीब वेगळं असेल तर माणूस काहीही करू शकतो. जुलमी बापाविरुद्ध आशू बंड करू शकला. त्याची अस्मिता लकलकत होती हिऱ्यासारखी. त्याला नशिबाचं कोंदण होतच. माईंनी पडल्या आशूचा फोटो पाहिला. हातातली रॅकेट घेऊन दिमाखात एका गालात हसत होता तो. SSCला बोर्डात पहिला आला आणि बक्षिसांच्या खैरातीतून घेतलेली ती रॅकेट सुरुवातीला त्यांनी पहिल्यांदा माईंच्या पायावर ठेवली. माईंच्या हातून घेतलेली रॅकेट. टेनिसच्या त्या प्रसंगाच्या वेळेला माईंचा झालेला अपमान आणि तेव्हापासून आशू बदलला. त्याला एक वेगळंच भान आलं. खोड्या करणारा, व्रात्य बडबडणारा आशू एकदम शांत झाला. दिवसेंदिवस तो अभ्यासात डोकं खुपसून बसे. वार्षिक परीक्षेत शाळेत पहिला आला आणि त्यानंतर प्रत्येक परीक्षेत पहिला येण्याचा जणू त्याने मक्ताच घेतला. त्याला शिष्यवृत्त्या मिळाल्या. हॉस्टेलवर ऍडमिशन घेण्याची पहिलीच संधी त्यांनी घेतली आणि तो हॉस्टेलवर राहायला गेला. 8-10 दिवसांनी घरी यायचा. उपचार म्हणून नानांच्या पाया पडायचा आणि नंतर तो नाना नसतानाच घरी यायला लागला. घरी आल्यानंतर माईंच्या मागे असायचा. त्यांना गप्पा गोष्टी सांगायच्या, वाचलेला सांगायचा, त्यांना हसवायचा. त्या रडायला लागल्या की त्यांचे डोळे पुसायचा. माई, मी घर घेतलं ना की आपण तिकडे जाऊ असं म्हणायचा.
आशू म्हणजे माईंना एक स्वप्न वाटे. त्यांना जे जे करायचं होतं, त्यांना जे जे करता आलं असतं त्याचं प्रतीक. आपल्याला आठवणी येतात तशा आशूला येत असतील. टळटळीत उन्हात आपण आशूला पार्कात घेऊन जात असतो. आपल्याला त्याच वेळेला वेळ मिळेल आणि तीच वेळ आपल्यालाही योग्य वाटेल. आशू तापलेल्या घसरगुंडीवरून घसरायचा, लॉनमध्ये दुडूदुडू धावायचा, झोपाळ्यावर बसायचा आणि माईला तूच झोके दे म्हणून मागे लागायचा. एकदा त्याची नजर सीसॉवर गेली. एका बाजूला तो ठाण मांडून बसला आणि दुसऱ्या बाजूला माई तू बस म्हणून त्यांनी हट्ट केला. माईने त्याला समजवलं, रागावल्या त्या, हातही उगारला, पण त्याचं आपलं एकच सीसॉ सीसॉ. अखेर दुसऱ्या बाजूची फळे खाली घेऊन माई त्याच्यावर रेलल्या. त्यांच्या खेळाला एक लय येत गेली, एक बेभान करणारी लय, गुंग करणारी लय. आशूही गुंगला. त्यानंतर अनेक वेळा रंगला त्यांचा हा खेळ. उंचावरचा तो एक क्षण जेमतेम अनुभवावा आणि तेवढ्याच वेगात माई खाली. टेनिसच्या प्रसंगी आशूने माईंच्या खांद्यावर पदर दिला आणि माईही बदलल्या. त्यांची अस्मिता आशूच्या स्वरूपात त्यांना जणू परत मिळाली. भूत भविष्य वर्तमान साऱ्यामध्ये आशू, आशूच्या आठवणी, आशूचे संदर्भ, जगणं आशूसाठी, जगण्याचं संदर्भ आशूचे, जगण्याचं प्रयोजन म्हणजे आशू. आणि आशू परदेशी गेला. 8-15 दिवसानंतर का विना भेटणारा आशू उडून गेला. घर नुसतं खायला उठायचं. हे पडदे, हा रेडिओ, आशूने आणलेल्या पुड्या, हे टेबल, आशू इथे अभ्यासाला बसायचा, हा पलंग, आशू इथे झोपायचा. आज गुळाच्या पोळ्या केल्या होत्या, आशूने मिटक्या मारत खाल्ल्या असत्या. आशू आशू आणि आशू, आशूच्या आठवणी, आशूचे संदर्भ, आशूच्या पुड्या. आणि आशू मात्र नाही. आशू गरज उरली नसेल त्याला आपली. यशस्वीता आणि समृद्धी, कृतकृत्यता आणि समाधान जगातल्या कुठल्याही ड्रगपेक्षा भयंकर असतात. माणसाला विसरायला लावतात त्याचं अतीत, बंध तोडून टाकतात. आशू, तुटलास का रे तू तुझ्या आईपासून? आईची आठवण येत नाही का रे तुला? असा विचार मनात येऊन त्या एकदम थरथर कापायच्या. नाना त्यांच्या लेखी असून नसल्यासारखेच झाले होते. एक लोढणं. भविष्याच्या सुंदर जरतारी शालूला जोडून एक लढत लोंबत राहिलेलं त्यांच्या पूर्वायुष्याचं एक लक्तर असं त्यांना वाटायचं. आशूची झालेली भरभराट, त्याचा सगळा विकास एका बाजूला आणि नानांचा बळावत चाललेला आजार, त्यांची फरफट व्हायची सीसॉ सारखी. पण अलीकडे त्या मातल्यासारख्या झाल्या होत्या. इतके दिवस सोसलं, दडपून राहिलो, झिजलो, पण आता त्यांना या साऱ्या गोष्टीचा उबग आलेला होता. आणि अशातच आशूचं पत्र आलं, 4.5 ओळींचं. माई, मी कन्फर्म झालोय, मला घर मिळाले, पुढल्या महिन्यात येतोय, तू माझ्याबरोबर चल. माईंचा विश्वासच बसेना. त्यांनी ते पत्र किती वेळा वाचलं. परदेशातलं घर ते वेगळं असतं, तिथले रस्ते वेगळे असतात, घरं वेगळी असतात. आपण तिथे सागरगटे खेळू आणि आशू असेल की तिथे, पण इथे नाना होते. सीसॉवरून त्या आशूबरोबर जेव्हा वर जायच्या तेव्हा नाना लगेच त्यांना जमिनीवर आणत. औषधांचे वास, स्पंजिंग, फळाच्या रसांचे वास, त्या खोलीतला कायम घुटकावणारा त्यांचा आवाज, पलंगाची करकर, एका कुंद खोलीत एक लुळा शिळा देह, त्याचा वास. त्यांना सगळे डंख आठवत त्या गैवरल्या होत. हा आशू. धड झोप नाही, धड जाग नाही, अशा अवस्थेत माईने 4 दिवस ढकलले. आणि एक दिवस त्या देवासमोर बसल्या होत्या.
त्यांनी नैवेद्याची खडीसाखर तोंडात टाकली. इतक्यात आतल्या खोलीतून जोर जोरात धुतकार ऐकू यायला लागले. माईंना खूप रागच आला. त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि ती साखर त्या तोंडात टाकत होत्या त्या नैवेद्याकडे त्यांनी पुन्हा एकदा पाहिलं. नैवेद्य पाहिला की त्यांना आशूची आठवण यायची. पुढल्या आठवड्यात येईलच आशू. आणि एवढ्यात आतून येणारे धुतकार एकदम बंद झाले. माई एकदम घाबरल्या. उठल्याच उंबऱ्या जवळ जाऊन पाहतात तो काय, आतला सारा खेळ संपलेला. सगळं शरीर घामाने थपथपलेलं, डोळे सताड उठे. माई एकदम कापायला लागल्या. अनेक वर्षांचा कैदी एकदम सुटतो तशा त्या कापायला लागल्या. 4 दिवसांपासून त्यांनी औषधं दिलीच नव्हती. उन्मेखूनच त्यांना आठवलं. त्यांनी साऱ्या औषधाच्या बाटल्या गोळा करून दागिन्यांच्या पेटीत ठेवून दिल्या होत्या. नाना गेले. नाना गेले. आता फक्त आशू आणि आशू. त्यांनी आशूला कळवलंच नाही. आल्यावर सांगू. नानांचा विधी त्यांच्या चुलत भावाने केलं. घर स्वच्छ झालं आणि त्या आशूची वाट पाहत राहिल्या. आनंदात होरपळून निघाल्या. आशू, तिथे नऊवार कशी नेसू रे? चालते ना? आणि देवघर आहे ना तिथे? नाहीतर करवून घे बाबा. हसतोस काय? अरे माझे सागर गोटे आहेत ते. तुझ्या विमानाला वजन होतो होय त्याचं? आणि आशू, तिथे लाल मोहरी मिळते ना रे? हो, नाहीतर माझं लोणचं आडायचं. आणि तिथं पाऊस पडतो का? का फक्त बर्फच? हो हो, मला माहिती आहे. तिथली कोकिळा गोरी असते, पण कुहूच म्हणते ना. ती कुहू म्हणाली की ओळखायचं चैत्र. आणि आशू गेला. बिअरचं क्रेट घेऊन चालला होता म्हणे. त्याचा वाढदिवस होता. सगळे सडे मित्र येणार होते. स्टॅग पार्टी होती. आशू सांगायचं ना, स्टॅग म्हणजे काळवीट. तर रस्ता क्रॉस करताना काही निग्रोंनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचं पाकिट मारलं. त्यांना प्रतिकार करण्यासाठी त्याने हातातला क्रेट खाली टाकला. त्यांच्यातल्या एकाने सूर्याने त्याच्या गळ्यावर मार केला. तो घाव हृदयापर्यंत गेला. आतल्या आत ब्लिडिंग झालं आणि हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आतच आशू गेला. माई रडल्याही नाहीत आणि हसल्याही नाहीत. नाना गेले तेव्हा जणू त्यांना माहिती होतं की आता आशूही नसणार. दुःख नसेल तर सुख कुठलं? रात्र नसेल तर दिवस कुठला? भूत नसेल तर भविष्य? आता सय चलत नाही म्हणून स्वप्न डसत नाही. माईंना कळून गेलं एकदाच. आता वर्तमानात राहायचं. सीसॉ नाही, आता जमिनीवर चालायचं. धन्यवाद. मला वाटतंय आपल्या सगळ्यांना मेघनाताईंची ही कथा आवडलेली असेल. त्यांच्या बाकीच्याही कथा आपण नक्की ऐकाव्यात. हंस अकेला या कथासंग्रहातली ही कथा होती. त्यांची ही कथा मला इथे सादर करण्याची संधी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने दिली. तेव्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद कल्पनाताई. अतिशय परिणामकारकरित्या माईंची ही कथा आणि व्यथा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत. मेघनाताईंचं तर खूप खूप अभिनंदन. अतिशय सुंदर त्यांनी उतरवले आहेत. आपल्या डोळ्यासमोर उभ्या केल्या माई. अतिशय सुरेख. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आपण येतोय. आभार मानण्याचं काम करते आता.
मालतीबाई दांडेकर यांचे सर्व कुटुंबीय, हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व सभासद भगिनी आणि इतर सर्व साहित्यप्रेमी रसिक, आजच्या कार्यक्रमात मेघना पेठेंची आपल्याला ज्यांनी ओळख करून दिली त्या स्नेहा अवसरीकर, तसेच मेघनाताईंची कथा ज्यांनी आपल्यापर्यंत कथनातून, अभिवाचनातून आपल्यापर्यंत पोहोचवली त्या कल्पनाताई देशपांडे, तसंच सर्व कार्यकारिणीचे मनापासून आभार मानते. हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मेघना पेठे यांचेही आभार मानते आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करते. धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.